हॅलो फ्रेंड्स, सो आज आपल्याला आलेली आहे हाफ के जी केकची ऑर्डर. जे कस्टमर आहेत ते आपले रेग्युलर कस्टमर्स आहेत. त्यांनी आपल्याला त्यांच्या आईबाबांच्या ॲनिव्हर्सरीसाठी ब्लूबेरी फ्लेवरचा केक बनवण्याची ऑर्डर दिलेली आहे. तर मी आज त्यांना सजेस्ट केलं की तुम्ही हार्ट शेपचा यूज घ्या केक, जेणेकरून ते थोडा अट्रॅक्टिव्ह आणि वेगळा वाटेल. सो मी इथे केकचे 3 भाग करून घेतलेले आहे आणि त्यानंतर ब्लूबेरीने सोकिंग करून घेतलेलं आहे. माझ्या डोक्यामध्ये एक डिझाईन होती, कारण की कस्टमरची काहीच रिक्वायरमेंट नव्हती. त्याने सांगितलेलं की तुम्हाला जी डिझाईन आवडेल ती तुम्ही बनवा. त्यामुळे माझ्या डोक्यामध्ये जी डिझाईन होती त्यासाठी मी इथे व्हिप क्रीममध्ये लाईट पिंक कलर यूज केलेला आहे. आणि त्यानंतरला पूर्ण केकवर आपण क्रश देखील यूज करणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा मी ब्लूबेरी केक बनवते, आणि तो माझा बेस्ट सेलिंग आहे कारण की मी त्याच्यामध्ये नेहमी जी आपली फिलिंग येते ब्लूबेरी ती यूज करते. त्यामुळे जो खाताना एक टेस्ट छान वाटते, तोंडामध्ये असे ब्लूबेरीज येतात तर चांगलं वाटतं एक फ्लेवर. त्यानंतरला इथे मी सेकंड लेअर लावून घेतलेला आहे आणि त्याच्यावर क्रीम लावून सेम आपण जे प्रोसेस करतो ते आपण करून घेणार आहोत. आणि अजून एक गोष्ट आहे जी माझ्या कस्टमर्सला खूप आवडते, ती म्हणजे मी केकमध्ये खूप कमी क्रीम वापरते. माझ्या बहुतेक कस्टमरची रिक्वायरमेंट असते की तुम्ही क्रीमचा वापर कमी करा, आणि मी स्वतःही खूप कमी यूज करते. त्यामुळे इथे आपण खूप कमी यूज केलेली आहे क्रीम. त्याच्यानंतरला सेम प्रोसेस आपण फॉलो करणार आहोत आणि शेवटचा आपण लेअर लावून घेतलेला आहे. त्यामुळे मी इथे थंब अप करते मे बी. त्यानंतरला इथे सोकिंग करून घेऊन आपण केकचं फायनल कोटिंग करून घेणार आहोत. आणि महत्त्वाचं म्हणजे असं असतं की जेवढं लवकर आपण कोटिंग आणि करून घेऊ आणि फ्रीजमध्ये ठेवू तेवढा तो केक छान सेट होतो. आणि कस्टमरला केक संध्याकाळी 7 वाजता द्यायचा होता, त्यामुळे मी पटापट इथे डिझाईन करून घेतलेली आहे. आणि जेव्हा मी डिझाईन करायला घेतली होती तेव्हा मी व्हिडिओ शूट करायला विसरून गेलेले, त्यामुळे फर्स्ट लेअर झाला होता इथे. त्यानंतर मला सडनली आठवलं, सो मी पुन्हा व्हिडिओ सुरू केला. M1 या नोझेल्सने मी हे रोजेस बनवून घेतलेले आहे. जो खालची डिझाईन आहे, जो लेअर आहे तो मी डार्क पिंकमध्ये यूज केलेला आहे आणि जी वरची आहे ती लाईट पिंकमध्ये यूज केलेला आहे. जिथे जिथे मला गॅप दिसत होता किंवा वाटत होता की गॅप आहे, तिथे तिथे मी त्या नोझेलने स्टार असं करून ती जागा भरत होते. आणि शेवटी टॉपवर पुन्हा एकदा डार्क डिझाईन कलरनेच मी ते रोजेस बनवून घेतलेला आहे. तुम्ही ते बघू शकता कसं वाटतंय. लाईट कमी असल्याकारणाने तो पूर्णपणे दिसत नाही, पण टेन्शन नका घेऊ, मी प्रॉपरली फोटो इथे अटॅच करेलच. कस्टमरला केक खूप आवडला, डिझाईनही खूप आवडली आणि केकही खूप आवडला टेस्ट वाईज. सो तुम्ही सांगा तुम्हाला कसं वाटलं. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. बाय.